तुम्ही आमच्या पाठीमागे एक बॅनर बघत असाल की लोकशाहीची हत्या आणि इथल्या रहिवाशांनी यावर्षी मतदानावर बहिष्कार घातलाय। याचं कारण तुम्हाला सांगतो की ही जी समोर आमची संस्था आहे ती 1996 पासून आम्ही प्रयत्न करतोय की आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळावं। ही SRA अंतर्गत आमची रजिस्टर सोसायटी आहे। 1996 साली इथे दादलानी नावाचे डेव्हलपर होते, ते 2007 पर्यंत होते। त्यानंतर 2007 ते 2020 ओमकार डेव्हलपर्स म्हणून होते, बाबूलालजी वर्मा। या दोन्ही डेव्हलपरनी मिळून इथे कोणतंही कार्य केलं नाही, कुठलंही डेव्हलपमेंट केलं नाही। अशा परिस्थितीमध्ये 2020 मध्ये सरकार ग्रुप चिंतार आणि चिंतपूर्णी रिअल्टर्स LLP यांनी आमचा हा अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प हाती घेतला। तर त्यांनी सगळ्या ज्या काही परवानग्या लागतात शासनाच्या, सेंट्रलच्या, स्टेटच्या सर्व परवानग्या त्यांनी मिळवल्या। SRAनी मे 2023 मध्ये हा LOI दिलेला आहे। मे 2023 मध्ये SRAनी आम्हाला दिला। LOI म्हणजे साधारण एक रूपरेषा असते की तुम्हाला जर डेव्हलपमेंट करताना काही तुम्हाला परवानग्या पुढे जाऊन लागणार आहेत, त्याच्यामध्ये काही कंप्लायन्सेस आपल्याला कराव्या लागतात। त्या कंप्लायन्सेस पूर्ण केल्यानंतर आपल्याला IOA दिला जातो SRA कडनं। तो आम्हाला IOA 25 जुलै 2024 मध्ये दिला गेला आहे। आपली पूर्ण जी घरं आहेत, राहती घरं, ती आपण खाली करून डेव्हलपरच्या ताब्यात देऊ शकतो। त्याच्यामध्ये पण काही कंप्लायन्सेस असतात, त्या देखील कंप्लीट कराव्या लागतात। त्या कंप्लीट केल्यानंतर आपल्याला CC मिळते बांधकाम करण्याची। ही CC देखील आम्हाला SRAनी दिलेली आहे 22 ऑक्टोबर 2024 रोजी। तुम्ही पाहू शकता ही CC आहे बांधकाम करण्याची। या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर आमच्या इथे 12 डिसेंबर 2024 रोजी बांधकामाला सुरुवात झाली। असं असताना ही एक नोटीस येते, SRAचे CEO आहेत त्या साहेबांनी त्यांनी एक नोटीस आम्हाला जारी केली 13/2 ची। आता 13/2 म्हणजे काय असतं की जर का विकासक अनेक वर्ष प्रकल्प रखडवून ठेवत असेल, रहिवाशांना भाडं देत नसेल, याबाबत जेव्हा आम्ही तक्रार करतो SRA कडे जाऊन की हा विकासक काम करत नाहीये, याला तुम्ही हटवा आणि नवीन डेव्हलपरला, पण असं काही नसताना आमचं अगदी युद्ध पातळीवर काम सुरू असताना SRAला असं का वाटलं की हा डेव्हलपर इथून काढावा? हाच मोठा आमच्यावर अन्याय झालेला आहे।